तर ही थेट आपण दृश्य पाहतोय। व्हायरल गर्ल्स शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटी करता दाखल झालेल्या आहेत। खरं तर या शाळकरी मुलींनी एका रस्त्याच्या दुरवस्थेचा रिपोर्टिंग करतानाचा व्हिडिओ बनवला होता। त्यानंतर हा व्हिडिओ होता तो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। याची दखल खरं तर राज ठाकरेंनी घेतलेली आहे आणि राज ठाकरे या मुलींच्या भेटीसाठी त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। राज ठाकरे आता त्यांच्या शैलीत या मुलींना काय मार्गदर्शन करणार आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या मुली आता शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। तर राज ठाकरे आता या मुलींशी संवाद देखील साधताना पाहायला मिळत आहे। रस्त्याचं रिपोर्टिंग करणाऱ्या या मुली राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेल्या आहेत। राज ठाकरेंसोबत या ठिकाणी त्या संवाद साधतायत। या मुलींसोबत त्यांचे पालक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर या शाळकरी मुली आहेत आणि या शाळकरी मुलींनी या एका रस्त्याची कर्जत कोंडिवटे हा रस्ता आहे, या रस्त्याच्या दुरवस्थेचा एक रिपोर्टिंग करतानाचा व्हिडिओ बनवला होता आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केले होते। याच मुली राज ठाकरेंची भेट घेत आहेत। त्यांच्यासोबत खरं तर या मुली आता संवाद साधतायत। राज ठाकरे यांच्याकडून त्या मुलींची खरं तर विचारपूस केली जाते सुरुवातीला आणि नंतर आता राज ठाकरे त्यांना काय मार्गदर्शन करणार, कारण खरं तर या शाळकरी मुली आहेत त्यांनी हा रिपोर्टिंगचा व्हिडिओ बनवला होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरेंनी याची दखल घेतली आणि त्यांना भेटी करता बोलवलेलं आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, या व्हायरल गर्ल्स ज्यांनी एका रस्त्याच्या दुरवस्थेचा रिपोर्टिंग करतानाचा व्हिडिओ बनवला होता, राज ठाकरेंनी याची दखल घेतलीये, अधिकची अपडेट काय? कृपा, आपण बघू शकतो की रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ज्या व्हायरल मुली आहेत त्यांचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला होता, त्या आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि अर्थातच आता त्या राज ठाकरे यांच्यासोबत संवाद साधताना आपल्याला हे दृश्य जे आहेत ते जय महाराष्ट्र चॅनलवर दिसून येत आहेत। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर ज्ञान मुत्रंद विद्यालय तनपे जिल्हा परिषद शाळेच्या या सर्व विद्यार्थिनी आहेत। यांनी जी पावसाळ्यातली वापरण्यात येणारी छत्री असते त्या छत्रीच्या सहाय्याने कुंभमय कसा बनवला होता आणि रस्त्यांची ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या तालुक्यामध्ये अवस्था आहे ते मांडण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं करण्यात आला होता। समजा पाहायला गेलं तर राज्यात अनेक ठिकाणी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि तशाच पद्धतीने जेनझी रिपोर्टर म्हणून देखील कुठेतरी उल्लेख या सगळ्या या मुलींना आणि इतर जे विद्यार्थी अनेक व्हिडिओ करताना दिसून आले त्यांच्यासाठी करताना आला होता। अशामध्येच पाहायला गेलं तर आता ह्या विद्यार्थिनी जे आहेत जे रायगड जिल्ह्याची तालुक्याचे सर्व मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या समेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आधी औपचारिक ज्या पद्धतीने त्यांची 15 ते 20 मिनिटं भेट झाली होती आणि सगळ्या पद्धतीची चर्चा झाली होती। तर आता समजा पाहायला गेलं तर मग या ठिकाणी आता मुख्यतः माध्यमांना आतमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि अशामध्येच आता त्यांच्या समोर ही भेट होताना दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर यांचं कौतुक जे आहे संपूर्ण राज्यभरात होताना दिसून येत आहे। ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या समस्या मांडण्याचा निर्णय हा जो घेतला होता आणि त्यानंतर ही व्हिडिओ ज्याप्रमाणे व्हायरल झाली होती त्यामुळेच कुठेतरी आता मनसे पक्षाकडनं या मुलींची जी आहे दखल घेण्यात आली होती आणि त्यानंतर आता रायगड जिल्ह्याचे जे मनसे पदाधिकारी आणि नेते आहेत त्या सगळ्यांनी जे आहे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या समोर त्यांची भेट जी आहे ही आता या ठिकाणी सुरू आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर या ठिकाणी माजी आमदार राजू पाटील देखील उपस्थित आहेत। मनसेचे मुख्य वरची जी फळी मानली जाते ती सर्व वरची फळी देखील नेत्यांची या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर राज ठाकरे यांनी सर्वात आधी काय पत्रकार मुलींनो अशा पद्धतीने त्यांना संबोधित केलं आणि भविष्यात मोठे होऊन तुम्हाला आता पत्रकार व्हायचं आहे का, रिपोर्टर व्हायचंय का, असा सर्वप्रथम प्रश्न जो आहे तो या मुलींना त्यांनी समोर आल्यानंतर विचारला। अशामध्ये मुली ज्या आहेत त्यांनी अजून उत्तर दिलं की नाही, रस्त्यांची अवस्था ज्या प्रकारे होती त्यामुळे आम्हाला त्याचा राग आणि संताप होता आणि आम्ही रोज टीव्ही बघतो, आम्ही रोज मोबाईलवर बघत असतो आणि त्यामुळेच आम्ही अशा पद्धतीने केलं। अशा पद्धतीचं उत्तर जे आहे या 3 मुलींनी जे आहेत ज्या व्हायरल गर्ल्सनी आहेत राज ठाकरे यांना आता दिलेलं आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर त्यांची आता भेट या ठिकाणी झालेली आहे, स्वागत हे त्यांच्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुष्पगुच्छ देऊन। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील आणि पालघर जिल्ह्यातील आज अनेक नेते मंडळी या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत।
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर प्रचंड मोठी गर्दी देखील दिसून येत आहे. अशामध्येच मात्र समजा पाहायला गेलं तर या 3 मुलींसाठी शिवतीर्थावरील आज दार हे उघडे होते. त्यांची आज थेट राज ठाकरे यांच्यासोबत भेट झालेली आहे, अमित ठाकरे यांच्यासोबत भेट झालेली आहे. आणि अशामध्येच आता पाहायला गेलं तर या भेटीनंतर त्यांची देखील काही त्यांची नेमकी भावना काय आहे, त्यांना या संबंधित राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांना भेटण्याबद्दल काय वाटत आहे किंवा त्यांच्या मनात काय भावना आहेत, हे आता माध्यमांसोबत संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. खरं पाहायला गेलं तर एकीकडे या प्रचंड मोठ्या प्रमाणात या सर्व व्हिडिओ ज्या आहेत त्या व्हायरल झाल्या होत्या. त्यांचा ग्राउंड रिपोर्टिंगचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता. जेलबी रिपोर्टर्स म्हणून आता त्यांची ओळख ही देण्यात आली होती. आणि अशामध्ये आज राज ठाकरे यांच्या भेटीसाठी या सर्वजण पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत भेट जी आहे ती 20 ते 25 मिनिटांची भेट ही या ठिकाणी झालेली आहे. कृपा अगदी शुभम, खरं तर या शाळकरी मुली आहेत, जेनझी खरं तर आहेत त्या. कुठेतरी आता राज ठाकरे जेनझीच्या निर्भीडतेचं कौतुक करताना देखील आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालंय. त्यामुळे आता राज ठाकरेंकडून हे जेनझींचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा सवाल आहे. अर्थातच एकीकडे हा प्रयत्न तर दिसून येतोय, पण मात्र दुसरीकडे समजा पाहायला गेलं तर ज्यानुसार रस्त्यांची अवस्था आहे, काही दिवस आधीच राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा देखील केला होता. रस्त्यांची अवस्था कशा पद्धतीने आहे, मुंबई गोवा महामार्गाबद्दलची परिस्थिती कशाबद्दल आहे, मुद्दा लक्षात येतोय. शुभम, तुर्तास धन्यवाद आपण